आज सकाळी नाश्त्याला करायची होती इडली आणि आता बऱ्याच दिवसांनी इडली करायला घेतली. आता साधारणतः 1 महिना झाला इडली केली नसेल. तर साधीच इडली करणार आहे प्लेन, त्याच्यासोबत खोबऱ्याची चटणी. आता हे जे पौर्णिमेला आणलेलं खोबरं होतं ओलं, ते फ्रीजमध्ये ठेवलं आणि बरंच होतं. म्हटलं एवढ्याचं काय करायचं, म्हणून आता त्याची चटणी करणार आहे आणि इडली. इकडे चहा ठेवलेला आहे. चहा घेतल्यानंतरच मग करायला घेईल. त्याआधी इथे बदाम सोलायला घेतले, बदाम सोलून घेतले आणि नंतर म्हटलं आता चला चहा झालेला आहे, चहा आणि टोस्ट ते खाऊन घेते, नंतरच इडली करायला घेते. तर आलू इडली करायची होती. मी काही बटाटे उकडायला ठेवले नाही. आलू इडली केली असती तर मग ती चटणी तशीच राहून गेली असती, म्हणून काही आलू इडलीचा बेत केला नाही. सिंपलच करणार आहे आणि सांबार नाही, फक्त खोबऱ्याची चटणी. ती पण छान होते. त्याच्यामध्ये दही टाकलं किंवा थोडे शेंगदाणे टाकले तर छान होते. त्यानंतर चहा वगैरे घेतला आणि आता इथे इडली करायला घेतली. तर त्याआधी हे जे इडली पात्र होतं तर बऱ्याच दिवसाचं ते घासलेलं नव्हतं, ते घासून घेतलं. त्यानंतरच करायला घेईल. आता मला हे जे इडली पात्र आहे ना, हे दुसरं घ्यायचं आहे स्टीलचं. आता हे जुनं खूप दिवसाचं आहे, म्हणजे साधारणतः 10-12 वर्ष झाले असेल. पण इडल्या छान होतात त्याच्यामध्ये, पण असं काही नाही. फक्त असं वाटतं की ते आता दुसरं घ्यायला पाहिजे. तर ठीक आहे. त्यानंतर इथे खोबऱ्याची चटणी केली. तर याच्यामध्ये खोबरं, शेंगदाणे आणि हिरवी मिरची वगैरे टाकली, थोडं दही आणि भरपूर अशी चटणी झालेली होती, म्हणजे इडलीसोबत ती होऊन जाईल. त्यानंतर इथे इडल्या पण झालेल्या होत्या, गरम गरम मस्त इडल्या आणि आपलं खोबऱ्याच्या चटणीचा नाश्ता. तर असा काही सकाळचा नाश्त्याचा बेत होता. त्यानंतर हे तांदूळ आणलेले होते गावावरून, जे राशनचे आहेत ते. आता हे इडली डोशासाठी वापरते मी, साधारणतः 2-3 किलो असेल. ते डब्यामध्ये काढून ठेवले, कारण या डब्यामध्ये ठेवलं ना लगेच लक्षात येतं. त्यानंतर इथे रात्रीची जी काही खिचडी होती थोडी, ती फोडणी घातली, नाहीतर मग ती तशीच राहिली असती आणि इडलीचा नाश्ता तो संपून गेला असता, म्हणून म्हटलं ते पण फोडणी देते. त्यानंतर इथे मी नाश्ता वगैरे केला आणि आता बाकीची कामे. नाश्ता झाल्यानंतर आता भांडे घासायचे होते. त्यानंतर गॅस ओट्याचं क्लिनिंग आणि बघू शकता इकडे खिडकीला पडदा जरी लावला तरी छान असा सूर्यप्रकाश येतो. त्यानंतर इथे भांडे घासायला घेतले. भांडे बरेच होते आणि आता 1 ते 1.5 महिना झाला माझे काही शॉर्ट व्हिडिओ येत नाही. म्हटलं चला आता रोज एक का होईना व्हिडिओ टाकायचा. त्यानंतर इथे बघा, हे जे आहे ना, हा दोडक्याचा वेल आहे. त्याला असे संध्याकाळचे फुलं येतात. दिवसा अजिबात फुलं दिसणार नाही, पण संध्याकाळी 4-5 वाजले की छान असे फुलं येतात आणि खूप अशी फुलं वेलीला आले की खूप छान दिसते. त्यानंतर इथेच बाजूला हे जे झाड आहे, तर हे पांढऱ्या फुलाचं झाड आहे, पण फूल अगदी गुलाबाच्या फुलासारखं दिसतं. एकदम टपोरं असं असतं फूल आणि भरपूर अशा कळ्या आलेल्या आहे झाडाला आणि आजूबाजूला फुलाचे झाडं म्हटले तर भरपूर आहे. इथे पांढरा गुलाब आहे हा आणि बघा किती फुलं लागलेले आहे. तर असं काहीसं माझं आजचं छोटंसं रुटीन होतं. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.